हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. तर आपण स्वागत आहे सर्वांचे. आपण आहे ना आज आपला 6वा अध्याय बघणार आहोत, ज्याचं नाव आहे ध्यान योग. हा, तर आपण पहिल्यांदा आपलं मंगलाचरण म्हणूया. ओम अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं सादवैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पदान सहगण ललिता श्री विशाखान्वितांच. हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधाकांत तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमा विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. तर स्वागत आहे तुम्हा सर्वांचे. तर आपण आहे ना आज आपला एकच मिनिट हा वाचायची. तर आज आपण आपला 6वा अध्याय बघणार आहे. हा, तर आपण आपल्या आमच्या इस्कॉन बँगलोरच्या रामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते. पुन्हा आधी आपल्या प्रभुपाद स्वामींना प्रणाम करूया, ज्यांनी आपल्यासाठी सुंदर भाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये भगवद्गीता लिहिली. पुन्हा इस्कॉन बँगलोरच्या नामानिष्ठ दास प्रभूजींना प्रणाम करते. त्याच्यानंतर आमची मराठीची टीम आणि आमच्या पूजा माताजींना करते प्रणाम. पुन्हा अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला गीता शिकवली. हा, आणि तुम्हा सर्वांना पण प्रणाम. ओके, तर आपण आहे ना आता आजचा अध्याय सुरू करूया. तर त्याच्या आधी ह्या आजच्या अध्यायाचं नाव ध्यान योग आहे. हा, आपण त्याच्या आधी 5व्या अध्यायात काय काय बघितलं ते बघूया. माताजी, पुढची स्लाइडिंग. हा, तर आपण बघितलं की ह्या अध्यायामध्ये 5व्या कृष्णाने कर्माद्वारे कृष्णांशी कसं जोडलं जायचं हे आणि गहिराईने. मग आपण काय बघितलं होतं की अर्जुनाला काय वाटत होतं, ज्ञान योगामध्येच सगळं ती सांगता होते, तर मी ज्ञान योग शिकतो, मी कर्मयोग कशाला करू. मग तो काय म्हणतो, मला काय श्रेष्ठ काय आहे सांग, की मी कर्मयोग करू की कर्मापासून संन्यास करू. तर कृष्णाने काय सांगितलं, संन्यास घेणं हेही ठीक आहे, हा, पण भक्तियुक्त कर्म हे जास्त श्रेष्ठ आहे. मग आपण बघितलेलं की वैराग्य, आपण प्रभुपाद स्वामी, नारद, नामाचार्य, हरिदास ठाकूर ह्यांच्या गोष्टी बघितलेल्या. त्यांनी काय सांगितलं की तुम्ही कर्माचा संन्यास घ्यायची गरज नसते, तर तुम्ही काय करायला हवं, मग त्याला फल्गू वैराग्य म्हणतात. आपण युक्त वैराग्य हवं. जेव्हा असं होऊ पण शकतं ना की तुम्ही गेलात हे सगळं सोडून वनांमध्ये,
की घरात बायकोशी पटलं नाही किंवा जॉब वगैरे बरा नाही, हे कारण असू नाही शकत वैराग्याचं. पण तुम्ही गेलात आणि तिथेही जाऊन असं वाटायला लागलं की बापरे, हे निभावणं, हे ते जीवन खूप अवघड असतं, तर तेही जमत नाही. हा, ह्याला म्हणायचं फल्गू वैराग्य. तुमचं युक्त वैराग्य हवं, ते आतून यायला हवं. ते आणि त्यामध्ये ना कसं असतं, तुमच्या जीवनात जे काय आहे ते तुम्ही भक्तीसाठी त्याच्यामध्ये जोडून घ्यायला हवं. हा, आपण प्रभुपाद स्वामींचं चरित्र बघितलेलं होतं. ह्याला म्हणायचं युक्त वैराग्य. हं? आणि अशा ह्याच्यामधून ना आपल्याला बंधनं लागत नाहीत. आपण नृग महाराजांची पण गोष्ट बघितली होती की ही कर्माची गुंतवणूक किती गुंतागुंत किती कठीण आहे. हा, आणि मग त्याच्यानंतर 5.29 श्लोक बघितलेला. शांती मंत्र म्हणतात. तर आपण कृष्णांना काय काय म्हणून जाणायला हवं? भोक्ताराम, यज्ञ तपसाम, सर्व लोक महेश्वरम आणि सुहृदम सर्वभूतानाम. एवढे 4 म्हणून आपण कृष्णांना ओळखायला हवं आणि मानायला हवं जीवनामध्ये. तर आहे ना, आपल्याला ह्या भौतिक जे भौतिक ताप आहेत त्यापासून शांतता मिळते. आपण आणि ज्ञानी मनुष्याचं कोणाला म्हणजे नम्र कोण असतात? जे ज्ञानात स्थित असतात. आणि ज्ञानात स्थित असतात ते काय करतात? तर एक कुत्रा, एक चांडाळ, एक ब्राह्मण, एक गाय आणि एक हत्ती, ह्यांना ते समदृष्टीने बघतात. तर ते काय बघतात तुम्हाला आठवत आहे माताजी? ते काय बघतात त्याच्यामध्ये? वसुधा माताजी सांगा. परमात्मा. हा, परमात्मा. हा, येस. त्यांच्या शरीरातलं कडे बघत नाहीत, ते त्यांच्या हृदयातला परमात्मा बघतात. आपणही, मी तुम्हाला सांगितलेलं की ओम अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया, आपणही हीच प्रार्थना करत असतो. हा, ओके. हा 5व्या अध्यायाचा सारांश आहे. मग आता ध्यान योग आपण बघणार आहोत आज. कसं असतं ना, हा एका जन्माचा आपला प्रवास नसतो. ह्यामध्ये किती माहिती, काय माहिती, किती जन्म निघून गेलेले आहेत. मनुष्य जन्मच. हा, म्हणजे सुरुवातीला आपण, आपल्या हृदयामध्ये अनर्थ असतात. जेव्हा आपण आता तुम्ही ह्या क्लास अटेंड करणाऱ्यांना पण, तुम्ही जेव्हा आता हा क्लास पूर्ण कराल तेव्हा आपल्या तुमच्यामध्ये पडणारा फरक बघा. हा, की कधी कधी आपण स्वतःसाठी खूप चांगली गोष्ट एखादी काहीतरी करतो, तशी आहे गीतेचा हा क्लास अटेंड करणं. तुम्ही बघाल तुमच्यामध्ये किती फरक पडतो. म्हणून तुम्ही कुणाला तरी सांगा की तू कर, तर खूप जण सिरियसली घेत नाहीत. काय माहितीये, त्यामुळे हृदयामध्ये अनर्थ असतात. जेव्हा हे 6 अनर्थ हृदयापासून लांब होतात, ते कधी होतात अनर्थ दूर? जेव्हा काहीतरी करून, म्हणजे तुमच्या पूर्वजांची पुण्याई म्हणा, गुरूंचा आशीर्वाद म्हणा, स्वतः राधाकृष्णांची इच्छा म्हणा, कशामुळे तरी तुम्ही गुरूंच्या ह्या आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली येता, तेव्हाच जप वगैरे करता, तेव्हा ते अनर्थ हळूहळू दूर होतात. आणि मग त्याच्यानंतर आहे ना, आपल्याला खरा आनंद कशामध्ये आहे ह्याचा उगम होत असतो. मग आपण त्या मार्गावर चालायचा प्रयत्न करतो. मग तरी पण आपण हे सगळं मला आनंद वाटतंय म्हणून करत असतो. मग एक स्टेज येते की आपण कृष्णाचा आनंद कशामध्ये आहे त्यासारखं ते करायचा प्रयत्न करायला लागतो. आणि मग हळूहळू भक्तीने कृष्णांशी जोडलो जातो आणि आत्म्याचा खरा आनंद ओळखून परमात्म्याशी स्वतःला जोडून घेतो. ह्यामध्ये किती जन्म निघून जातात काय माहिती. हा, मग अशा वेळेस आहे ना, एक मार्ग म्हणजे ह्याच्यामध्ये यायला एक ध्यान योग मध्ये येतो. म्हणजे आता आज आपण बघूया, प्रत्येकाला, अर्जुनाला पण तो वाटतोय ना की मी वनात, म्हणजे मी कर्म करू की मी ज्ञानाच्या मार्गावर चालू. तर तो बघूया. कृष्णाने इथे पूर्ण, ज्यांना रस आहे ध्यान योगामध्ये त्यांनी हा बघा आता. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. ती एक मिनिट. हा माताजी, ती पहिली जी स्लाइड होती बघा मागे, ती एक. हा, तर पुढे असेल ना ही रिपीट केलेली, किंवा तुम्ही सगळ्यांनी जरा लक्ष द्या बघा. हा, ती जी स्लाइड आहे ना, हा, ह्याच्यामध्ये हे वाचणार पुढे परत ही स्लाइड. तरी पण तुम्ही एक फक्त बघा की हे जे आहेत ही समाधी स्तरावर आहेत बघा. ह्याला म्हणायचं समाधी स्तर. म्हणजे
ही त्यांची बसण्याची पोझिशन वगैरे हे सगळं एकदम योग्य आहे. आणि त्यांच्या जटा वगैरे किती वाढल्यात, म्हणजे त्यांचा आणि ह्या भौतिक जीवनाचा काहीही, म्हणजे भौतिक जगाचा काहीही संबंध नाहीये. त्यांचा बघा आत्म्याचा, इथं ते एक प्रकाश दाखवलाय बघा, डोक्यातून येतोय. हा तो परमात्म्याशी ते म्हणजे संपर्क झालेला आहे. आणि ह्या बाहेरच्या जगताशी काहीही देणं घेणं नाहीये त्यांचं. आणि त्यांच्या उजव्या नाही, सॉरी, डाव्या शोल्डरच्या इथे तुम्हाला एक वाघ दिसतोय का? मोठा वाघ आहे बघा मागे त्यांच्या. हो माताजी दिसते. दिसतो ना सगळ्यांना? पण त्यांना बघा, त्या बाह्य आहे, आता तो वाघ डरकाळी वगैरे तर फोडतच असेल ना, जवळ आहे वगैरे. तर त्या कशाशीही काहीही त्यांचं देणं घेणं नाही असते, समाधी अवस्था. आणि ह्यासाठी तुम्हाला एका आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली आयुष्यभराचं खडतर जीवन असतं. ते आता आपण टप्प्याटप्प्याने बघू. हा हा घ्या आता मग त्याची पुढच्या स्लाईड. खूप छान अध्याय हा. ध्यान योग कशाला म्हणतात हे तुम्हाला क्लिअर होईल. त्याला अष्टांग योग म्हणतात ऍक्च्युली. 8 अंगानी कृष्णांशी जोडलं जाणं. थांबा थांबा हा माताजी. तर अष्टांग योगात प्रगती करणे ते आता आपण बघू. त्याचे टप्पे असतात, ते टप्पे पण बघूया. मग हे बघून अर्जुनाला काय वाटतं हेही बघूया. हा त्याच्यानंतर मग अर्जुनाला स्वतःविषयी तो काय म्हणतो तेही बघू. आणि मग त्याला थोडीशी काळजी होते की जे अयशस्वी होतात ह्या मार्गात त्यांचं काय होतं. आणि मग शेवटी कृष्णाचं मत बघू आपण की भक्तियोग हा सर्वोच्च योग आहे. ते घ्या माताची पुढची स्लाईड. तर हे तुम्ही ह्या स्लाइड्स बघत चला. हा हा योग आहे का बघा. ती साईडला चक्र दाखवली आहेत बघा. हा एक मिनिट हा माताजी, ही चक्र एका रेषेत वगैरे यावी लागतात. ते सगळं गुरूंच्या मार्गदर्शनाखाली करायचं असतं. हा तर तुम्ही हा योग आहे का बघा. हा माताजी ह्या स्लाइड पुढची घ्या. योग म्हणजे काय, तर तुम्ही टू कनेक्ट विथ कृष्णा, तुम्ही कृष्णांशी जोडलं जाणं. ह्यासाठी तुम्हाला हे तुम्ही बघा, हा कुठेही कुठल्याही शास्त्रात लिहिलेलं नाहीये की तुम्ही ह्यासाठी असे डोकं मातीत घालून घ्या किंवा डोकं खाली पाय वर करा. ह्याने तुम्ही कृष्णांशी जोडलं नाही जात आहे. आणि असं कुठे लिहिलेलं नाहीये. हे शारीरिक सामर्थ्य झालं वगैरे ते म्हणून ठीक आहे, पण ह्यात तुम्ही कुठे कृष्णांशी कुठे जोडला जाताय. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. आता हे बघा. हा घ्या माताजी पुढची घ्या. आता हा पण योग आहे का बघा तुम्ही. ह्याला व्यायाम म्हणू शकतो. तुमचं अंग लवचिक राहण्यासाठी हे ठीक आहे, पण इथून तुम्ही कृष्णांशी जाताय का जोडलं. त्याचं ध्येय अंतिम हे कृष्णांशी जोडलं जाणंच आहे. अष्टांग योगाचं झालं तरी. आता हा बियर योगा बघा. हा काय हे, काय म्हणजे कलियुगातले विचित्र. ही पुढची पुढची घ्या माताजी. हे बकरी गोट योगा. पुढे घ्या माताजी. हे ऑफिस योगा, चेअर योगा, कॅट योगा फॉर किड्स म्हणजे कॅट्स वगैरे. काय काय चाललंय बघा. हा हा पुढे. तर बिझनेस साठी. हा तर हे जे आहे ना, हे तुमच्या अंग लवचिक राहणं, स्वास्थ्य म्हणजे तुमची आरोग्यासाठी चांगलं आहे. पण हे योगाचा एक अंग आहे, त्याचे शेवटचं ध्येय नाही. तो अष्टांग योग आहे. हा आणि त्याचं ध्येय हे भगवंतांशी आपण जोडलं जाणं असायला हवं. हा असं सर्वोच्च ध्येय असायला हवं आपल्या समोर, ना की फक्त शारीरिक तंदुरुस्ती झाली आणि झालं, हे त्याचं ध्येय नाहीये. तर आता खरा योग काय, तर कृष्णाने सांगितलेलं आहे की हा अष्टांग योग आहे. ह्या 8 अंगानी तुम्ही कृष्णांशी जोडलं गेलं पाहिजे. कुठला? यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. या 8ही अंगानी तुम्ही कृष्णांशी जोडलं गेलं पाहिजे. यम म्हणजे काय असतं, तर बाह्य नियम असतात. हा अ, म्हणजे तुम्ही जनरली कसं म्हणजे तुमचे जीवनाचेच बाह्य नियम. तुम्ही काय खाता, कसे उठता, म्हणजे काय बसता, किती वाजता उठता, झोपता, हे सगळं सगळं येतं. मग ऍक्च्युली मग त्याची पुढची स्लाइड घ्या, आपण सांगूया.
हे यम जरी कलियुगामध्ये करू शकलो तरी खूप असतं. हा हे बघा, हा यम म्हणजे बाह्य नियम, नियम म्हणजे अंतर्गत. माताजी पुढची स्लाइड घ्या, आपण पुढे ते डिटेल बघूया. आणि हा तुम्ही अध्याय वाचा. हा हरे वाचा जे कृष्ण. माताजी यम. हरे कृष्ण. यम, त्याचे निर्जन ठिकाणी एकटे राहावे आणि नेहमी काळजीपूर्वक आपल्या मनावर नियंत्रण ठेवावे. नियम, त्याच्या खाणे, झोपणे, काम करणे आणि करमणुकीच्या सवयीमध्ये संयम. आसन, कुशा 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 गवत जमिनीवर ठेवा आणि नंतर ते हरणाच्या कातळाने झाकून टाका. आसन खूप उंच किंवा खूप खालचे नसावे आणि ते एखाद्या पवित्र ठिकाणी असले पाहिजे. व्यक्तीने आपले शरीर, मान आणि डोळे सरळ रेषेत धरावे आणि नाकाच्या टोकाकडे स्थिरपणे पाहावे. अशा प्रकारे चंचल दबलेल्या मनाने भयरहित लैंगिक जीवनापासून पूर्णपणे मुक्त होऊन माझे ध्यान करावे. प्राणायाम, बाहेर जाणाऱ्या श्वासाची इनकमिंग मध्ये आणि येणाऱ्या श्वासाची आउटगोईंग मध्ये होणारी हालचाल थांबवण्याचा सराव करा आणि अशा प्रकारे शेवटी ट्रान्स मध्ये राहा. हरे कृष्णा. थांबा माताजी एक मिनिट. मग यम बघा, यम हे तुमचं आसन कुठं असावं, म्हणजे मणका पूर्ण ताठ, डोकं, पाठ हे एका रेषेत, असं एकदम ताठ बसायचं, पद्मासनात बसायचं. अशी ही पोझिशन. आणि मग ते कसं निर्जन ठिकाणी, म्हणजे शांतता हवी ना त्यासाठी, मनावर तुमच्या नेहमी नियंत्रण हवं. असे यम मध्येच नियम आहेत भरपूर. तेच कलियुगात केलात तरी खूप झालं. त्याच्यानंतर नियम मध्ये काय असतं, तर तुम्ही खाणं म्हणजे कांदा लसूण मांसाहार हे सगळं वर्ज्य, आणि सात्विक सौम्य आहार जेवढा तुम्हाला गरजेचा आहे तेवढा. हं? झोप, आता झोप सुद्धा 6 तासाची झोप बास आहे. प्रभुपाद स्वामींनी ब्रह्मचारींना सांगितलेलं आहे की 6 तासाची झोप बास आहे. दुपारी समजा 1 तास झोपलात तर संध्याकाळी रात्री 5 तास झोपायचं, असं हे नियम असतात त्यांचे. हा, मग काम करणे, काय करताय तुम्ही, करमणूक म्हणून काय घेताय वगैरे, ह्या सगळ्यामध्ये, कारण तुम्ही तुमच्या इंद्रियांना काय खाद्य देता हेही खूप गरजेचं असतं ना. नियम मध्ये कसं असतं, ही आपली इंद्रिय, तर तुम्ही जर का तुम्ही त्यांना लहानपणापासूनच असं चटपटीत वगैरे सवय लावली तर अचानक कुठून ते सात्विक आहार घेणार नाहीत. हा, त्यामुळे हे नियम हे खूप म्हणजे तुमच्या स्वतःच्या सवयी असतात. हे झालं. मग ह्याच्यानंतर आसन, तुम्ही कुठे बसायचं ते दिलंय बघा. कुशगवताचं का सांगितलंय, तर त्याच्यामुळे कीटक मुंगी वगैरे जवळ येत नाहीत. मग त्याच्यावर मग पुन्हा तेच ते विंचू वगैरे असं येऊ नये म्हणून कुशगवताच्या वर हरणाचं कातडं टाकून बसायचं. हा, आणि ते पवित्र स्थळ असावं, खूप उंच नको, खूप खाली नको. ते बघा, आपलं शरीर, मान, डोके सरळ रेषेत धरावे आणि ह्या भुवईच्या मध्ये स्थिरपणे पाहावे. हा, आणि तुमच्या बाकीचे पण तुम्ही नियम पाळायला हवेत. ओके. मग प्राणायाम हे पण गुरूंच्या मार्गदर्शनाखाली शिकायचं असतं. ह्या आसनमध्येच आपण वेगवेगळी योगासनं आता जी म्हणतो ना, ती स्टॅमिना वाढवण्यासाठी असतात फक्त, की तुम्ही असं एकसारखं बसू शकावं म्हणून ती आसनं असतात. मग त्याच्यानंतर प्राणायाम हे श्वसनाचे व्यायाम, ते पण तुमची स्टॅमिना वाढवण्यासाठी असतात. श्वास आत बाहेर करायचे. हा, मग ते बघा त्यांनी सांगितलंय की एक पोझिशन अशी येते प्राणायाम करत करत, की तुम्ही श्वास घ्यायचं थांबवता आणि तुमचा बाहेर जाणारा श्वास हा तुमच्या इनकमिंग आणि आउट, म्हणजे जो इनकमिंग होतो तोच आउट गोईंग होतो. बाकी आतमध्ये म्हणजे तुला ट्रान्सची अवस्था म्हणता. मग तो असते प्राणायामची म्हणजे तो टप्पा अचीव करायचा असतो की तुम्ही ट्रान्स मध्ये जाता. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हा, मग ते पण शेवट नाही, त्याच्यानंतर प्रत्याहार. हरे वाचा कृष्ण. माताजी. प्रत्याहार, भौतिक अस्तित्वाचा अंत धारणा, त्यांच्या मानसिक क्रियाकल्पांचा शिस्त लावते व सर्व भौतिक इच्छांपासून रहित अतिरिक्त स्थितीत स्थित होतो. त्याला योग प्राप्त झाला असे म्हणतात. ध्यान, वारा नसलेल्या ठिकाणी जसा दिवा डगमगत नाही त्याप्रमाणे दिव्यवादी ज्याचे मन नियंत्रित आहे तो दिव्य स्वरूपाच्या ध्यानात सदैव स्थिर राहतो. समाधी, माणूस कधीही डळमळत नाही. अगदी मोठ्या अडचणीतही भौतिक संपर्कातून उद्भवणाऱ्या सर्व दुःखापासून हे खरे स्वातंत्र्य आहे. हरे कृष्णा. आता बघा, प्रत्याहार म्हणजे काय, की तुमचा कंट्रोल असायला हवा. हा, म्हणजे
जे म्हणजे कासव वगैरे बघितलेला इंद्रिय सुखांच्या विषयापासून तुम्ही पूर्ण विरक्ती घ्यायला हवी. हा, ते बघा त्यांनी सांगितलंय मानसिक क्रियाकलापांना तुमच्या शिस्त लावायला हवी आणि भौतिक इच्छांपासून तुम्ही दूर जायला हवं. हा, त्यापासून लांब, त्या नकोय आपल्याला ते काही असतं. आणि अतिरिक्त म्हणजे त्याला त्यावेळी कुठल्याही भौतिक ह्याच्यामध्ये आपल्याला रस नाही, आतून यायला हवं. हा, ते आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते शिकलात की मग ध्यान असतं. ध्यान इथे कृष्णाने काय सांगितलंय की तुम्ही जर का एखादा दिवा लावलात पणती वगैरे आणि बाहेर ठेवलात, वाऱ्यामुळे अशी अशी सतत त्याची ज्योत हलत असते बघा. तर आपल्याला इथे कृष्णाने काय सांगितलंय की वारा नसलेल्या ठिकाणी जसा दिवा डगमगत नाही, त्याप्रमाणे दिव्यवादी ज्यांचे मन नियंत्रित आहे तो दिव्य स्वरूपाच्या ध्यानात सदैव स्थिर राहतो. म्हणजे ते ना त्यांना खरा रस कशामध्ये उत्पन्न होतो, तर ते दोन भुवयांच्या मध्ये नेहमी कृष्णांवर मन स्थिर करत असतात आणि त्यांच्या दिव्य स्वरूपामध्ये ध्यानस्थ होतात. आणि मग म्हणजे इंद्रिय विषय वगैरे ह्या सगळ्यापासून दूर, त्यांना कशातही त्यामध्ये रस नसतो. आणि मग शेवटी असते समाधी. हा, जेव्हा तो मग माणूस समाधी, आता इथं तेच मगासचं चित्र आहे बघा. त्यांना ह्या भौतिक जगताशी काहीही देणं घेणं नसतं. ते बघा स्थिर झालेले आहेत समाधीमध्ये. हा, तर भौतिक सुखदुःखांपासून ते पूर्ण वेगळे झालेले असतात आणि हे खरं स्वातंत्र्य आहे. असं हे तुम्ही स्वतः जर असं वाचा हा अध्याय. हा, आणि हे जे शेजारी आहेत, हे आता आपण जे मागे बघितलं ना, ते शारीरिक कसरती म्हणा, ते अष्टांग योग नव्हे, हे आहे बघा. आणि त्याचं अंतिम ध्येय हे हे आहे, तुम्ही परमात्म्याशी भगवंतांशी संपर्क साधणे. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण, तुम्ही ही योग प्रणाली वापरून पाहण्यास तयार आहात का? आता सांगा मला, तुम्ही तुमचं काय मत आहे? तुम्ही आहात का ही योग प्रणाली वापरून पाहण्यास तयार? नाही. आणि बाकीच्यांना काय वाटतं, जमेल का तुम्हाला? तर इथे अर्जुन काय म्हणतो बघूया आपण. अर्जुन काय म्हणतो बघा. हा अर्जुन म्हणजे कोण अर्जुन आहे आधीच बघा. हा तो आहे जेव्हा द्रोणाचार्य म्हणतात बघा की मी आज तुमची एक परीक्षा बघणार आहे, फक्त तुम्ही मी सांगतो तो एक हे करायला हवा, काय म्हणतात ते, मी सांगतो ना, त्या प्रश्नाचं उत्तर आधी द्या आणि मग मी तुम्हाला नेम धरायला सांगतो. हा, तर ते काय विचारतात, सांगतात की तुम्हाला ह्या झाडावर लावलेल्या पक्ष्याच्या डोळ्यावर नेम धरायचा आहे, पण तुम्ही मला आधी हे सांगा की तुम्हाला काय दिसतंय. तर युधिष्ठिर येतात पुढे, दुर्योधन वगैरे असे प्रत्येक जण वेगवेगळी उत्तरं देत दिसतात, सांगतात की मला झाड दिसतंय, मला पक्षी दिसतोय, मला आपण सर्व दिसतोय. साऱ्यांची उत्तर साधारण अशीच असतात. एकमेव अर्जुन असतो ज्याला तेव्हा ते विचारतात की तुला काय दिसतंय, तेव्हा तो काय म्हणतो, मला पक्षाचा डोळा दिसतोय. तो इतका एकाग्र असा अर्जुन होता. हा, पुन्हा द्रौपदी स्वयंवराच्या वेळेस पण खाली पाण्यात बघून वर हलणाऱ्या माशाचे डोळ्यात नेम धरला होता. तर हा असा जो अर्जुन असतो की नाही, तो हे माताजी पुढची स्लाइड घ्या. हे नरनारायण ऋषी. हा, आजही बद्री केदार धाम मध्ये नारायण ऋषी हे करतायत तपश्चर्या. हा, तर नरनारायण अवतारामध्ये सहस्त्र कवचधारी राक्षसाला मारायचं होतं. हा, तर त्या नर नारायण मधला नर कोण होता, अर्जुन होता. हा, तर असा हा महान योद्धा आणि हा अर्जुन आहे. तर त्याचं म्हणणं काय आहे बघा. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, पुन्हा शंकरांनी त्याची परीक्षा बघायचं ठरवतात तेव्हा शंकर म्हणजे अर्जुन काय होतं, एका डुक्करावर अर्जुनही बाण सोडतो आणि शंकर पण सोडतात आणि त्या त्या शिकारीसाठी त्यांची भांडणं सुरू होतात. मग खूप वेळ दोघं एकमेकांशी युद्ध करत असतात.
मग शेवटी म्हणजे अर्जुन काय हरत नाही आणि शंकर त्याचं ते प्रावीण्य बघून आपलं खरं रूप प्रकट करतात. हा अर्जुन होता. हा आता बघूया, म्हणजे तो लहानपणी इतकाच हे होता की स्वतः लवकर उठून म्हणजे धनुर्विद्येचा सराव वगैरे करत असतो, इतका अभ्यासू. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. हा तर तो काय म्हणतो, चंचल ही मना कृष्णा प्रमाथी बल व दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वाय. पुढची स्लाइड घ्या, पुढची. हरे कृष्ण. हे कृष्ण, मन हे चंचल, अशांत व शांत, जिद्दी आणि अतिशय बलवान आहे. त्याला वश करणे माझ्या मते वाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यापेक्षा कठीण आहे. हरे कृष्ण. बघा, हा अर्जुनाचं मत आहे की कृष्णा, मग तो म्हणतोय मला तू दुसरं काहीतरी सांग, हे काय तू सांगतोयस, हे जे मन आहे ते एवढं कंट्रोलमध्ये स्वतःच्या ठेवायचं, एवढं स्थिर. तो म्हणतोय की मी त्याने आणि मनाचे गुण सांगितलेत बघा, ते चंचल, अशांत, जिद्दी. जो स्वतः इतका एकाग्र आणि निग्रही आहे तो असं म्हणतोय. हा तो म्हणतोय मी एखाद वेळेस ह्या वायूला म्हणजे वाऱ्याला नियंत्रित ठेवेन, हा पण मी मनाला ठेवू शकत नाही. आता कृष्ण काय सांगतात बघूया. कृष्णाने सांगितलंय अशक्य असं मी तुला काही सांगितलेलं नाहीये. हा बा त्याची पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. धन्य भगवान म्हणाले, हे कुंतीच्या पराक्रमी पुत्रा, चंचल मनाला आवर घालणे निसंशय कठीण आहे, परंतु निरंतर अभ्यासाने आणि अलिप्तपणाने ते शक्य आहे. ज्याचे मन बेलगाम आहे त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार हे अवघड काम आहे, पण ज्याच्या मनावर ताबा आहे आणि जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो त्याला यशाची खात्री आहे. हरे कृष्ण. म्हणजे कृष्ण सांगतायत की हे बघ अर्जुना, अशक्य असं मी तुला काय सांगितलेलं नाहीये. हा आणि कृष्णांना पण मान्य आहे की चंचल मनाला आवर घालणं कठीण आहे, पण दोन गोष्टी करायला सांगितल्यात, निरंतर अभ्यास आणि अलिप्तता हवी. अलिप्तता म्हणजे काय, आपल्यामध्ये वैराग्य हवं, सगळंच हवंय मला, कशाने माझं मन भरतच नाही, अशांसाठी हा मार्ग नव्हे. हा तर तुमच्यामध्ये निरंतर अभ्यास करण्याची वृत्ती आणि अलिप्तता हवी, वैराग्य हवं आपल्यामध्ये. तुमच्यामध्ये भगवंतांची ओढ हवी, त्यांच्याकडे जायच्या मार्गावर चालायची निष्ठा, असे गुण हवेत आणि योग्य आध्यात्मिक गुरुचं मार्गदर्शन हवं. तर आपण त्यामुळे निरंतर अभ्यास आणि तुमच्यामध्ये वैराग्य, ह्या दोन गोष्टी असतील तर आपल्यासाठी हा मार्ग आहे. ज्याचे मन बेलगाम आहे त्याच्यासाठी आत्मसाक्षात्कार हे अवघड काम आहे. हा जे तुमच्यावर मनावर ताबा नसेल तर हे अवघड आहे. आणि पण ज्याचा मनावर ताबा आहे आणि जो योग्य मार्गाने प्रयत्न करतो त्याला यशाची खात्री आहे. बघा कृष्ण म्हणतायत. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आपलं मन, आता कृष्ण काय म्हणाले, ज्याचं मनावर ताबा आहे, हा तर इथे तो ह्या मार्गावर चालू शकतो असं कृष्ण म्हणतात. तर तुमच्या लक्षात आलं का, आपलं मन हाच आपला सगळ्यात मोठा मित्र आहे आणि मन हाच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. जर का तुमचं मन तुमच्या ताब्यात असेल तर तोच तुमचा सगळ्यात मोठा मित्र आहे, आणि जर का तुम्ही मनाच्या ताब्यात असेल तर शत्रू तुम्हाला बाहेर शोधायची गरज नाहीये. हा तुमचं मनच तुमचा मोठा शत्रू आहे. घ्या माताजी. कारण तुम्ही बघा ना, तुमचं मग तुम्ही ठरवून बसलाय की मी ऍटलिस्ट 4 माळा तरी करत जाईन, इतकं काय अवघड नाही. तोपर्यंतच मनाला गरम व्हायला लागलं, तोपर्यंतच त्याला मोबाईल बघायचाय, तोपर्यंतच त्याला काहीतरी वेगळं करायचंय. तर अशा वेळेस आपण स्ट्रिक्टली सांगायला पाहिजे, नाही मी हा जॉब पूर्ण करून उठतो, किंवा ठरवून तुम्ही जे काय करताय हे मी आता करणार आहे. हे बघा, हा पण बघा, ज्याने हा वाचा माताजी. श्री कृष्ण. ज्याने मनावर विजय मिळवला आहे त्याच्यासाठी मन हे सर्वोत्तम मित्र आहे, परंतु तो तसे करण्यात अयशस्वी ठरला त्याचे मन सर्वात मोठे शत्रू असेल. हरे कृष्ण.
हरे कृष्ण. हा तर इथे बघा स्पष्ट सांगितलेलं आहे की ज्याचा मनावर विजय मिळवलाय तो त्याचा सर्वोत्तम मित्र आहे. परंतु ज्याला ते जमत नाही तर तुम्हाला बाहेर शत्रू शोधायची, कुणाला आपल्याला सवय असते दुसऱ्याला ब्लेम करायची, म्हणजे त्याच्या दुसऱ्यांच्या अंगावर ढकलायची, तुझ्यामुळे असं झालं वगैरे. तर ते म्हणतायत की तुम्हाला दुसरीकडे कुठे कोण शोधायची गरज नाही, तुमचं मनच तुमचा सगळ्यात मोठा शत्रू आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, जो वाचा आरंभी माताजी तुम्ही. आत्मसाक्षात्काराच्या मार्गाच्या श्रद्धेने स्वीकार करतो, परंतु नंतर सांसारिक आसक्तीमुळे मार्गभ्रष्ट होतो आणि यामुळे योग सिद्धी प्राप्त करू शकत नाही, अशा अयशस्वी योग्यांना कोणती गती प्राप्त होते? योग भ्रष्ट योगी पुण्यात्मा काय लोकांमध्ये, हरे कृष्णा, अनेक वर्षे उपभोग घेतल्यानंतर पुन्हा गुणवान कुटुंबामध्ये किंवा वैभवशाली कुटुंबामध्ये जन्म घेतो, किंवा योगाच्या प्रदीर्घ अभ्यासानंतर अयशस्वी झाल्यास तो त्यांचा जन्म अशा अतिइंद्रिय लोकांच्या कुटुंबात जन्म घेतो, जे निश्चितच शहाणपणाने महान आहेत. असा जन्म या जगात नक्कीच दुर्मिळ आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. तर इथे तुम्ही बघा हा अर्जुनाला, तसा अर्जुन हा कसा तो राजा म्हणून पण योग्य आहे, त्याला काळजी काय आहे बघा. तो आता विचार करतोय की मी तुम्हाला, आपण आता बघितलं हे काय खूप मोठी प्रोसिजर आहे, कधी कधी जन्मच्या जन्म ह्याच्यामध्ये जातात. मग अर्जुन काय म्हणतो की इथे जे योग भ्रष्ट होतात, म्हणजे ह्या मार्गाला पूर्ण नाही करू शकत, त्यांचं काय होतं. हा म्हणजे दोन प्रकारे होतात मग ह्याच्यात. जे प्रारंभ करतात, थोडस जाऊ शकतात आणि ह्या मार्ग जमत नाही त्यांना आणि त्यांच्याकडून तो प्रयत्न सुटतो. किंवा दुसरं काय होतं, अगदी शेवटच्या ह्याच्यापर्यंत गेलेले असतात. हा पण होतं काय की आता तुम्ही बघितलात ना, वनांमध्ये वगैरे जावं लागतं, एकटं राहावं लागतं. मग वन्य प्राण्याच्या हल्ल्याला बळी पडला, किंवा काहीतरी नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्यू आला, किंवा त्याचा नैसर्गिकच मृत्यू आला, तर मग काय होतं. तर ह्या दोन्ही गोष्टींमध्ये काय होतं ते कृष्णाने सांगितले बघा. जर का तुम्ही थोडस अंतर किंवा खूप पुढे नाही गेलात, पण काही टप्पे पुढे जाऊन तुम्ही योगभ्रष्ट झाला, म्हणजे तुम्हाला मृत्यू आला किंवा काही झालं, तर असा योगभ्रष्ट असतो ना, त्याला कृष्ण पुढच्या जन्मी कुठं जन्माला घालतात, मनुष्य जन्म तर मिळतोच, आणि पुण्यात्मा लोकांच्या म्हणजे लोकांमध्ये सुखांचा उपभोग घेतल्यावर त्यांना गुणवान कुटुंबात जन्म मिळतो. वैभवशाली आणि गुणवान असे दोन शब्द आहेत, आणि आधी गुणवान आहे, म्हणजे असं नाही की प्रत्येक वैभवशाली कुटुंब हे गुणवान असतंच. तर त्या म्हणजे त्यामुळे कृष्ण त्यांना अशा ठिकाणी जन्माला घालतो की जिथे वैभवही आहे आणि म्हणजे सदाचार वगैरे गुणवान पण आहे. हा का तर मग हे आपल्या आर्थिक गरजा वगैरे भागवण्यासाठी त्यांना खूप स्ट्रगल नसेल, आणि ती भक्तीमध्ये स्वतःला जोडून घेऊ शकतील म्हणून. आणि समजा ते अगदी शेवटच्या टप्प्यात येऊन हे झाले, हा शेवटच्या टप्प्यातच येऊन योगभ्रष्ट झाले, तर कृष्ण त्यांना वैष्णवांच्या कुटुंबामध्ये जन्माला घालतो. ज्ञानेश्वर तुकाराम कसे, त्यांना आपले प्रभुपाद स्वामी, हे जन्मच त्यांना शुद्ध आचरण असणाऱ्या आई वडिलांच्या पोटी, जे आई वडीलच शुद्ध भक्त होते आणि त्यांच्यावर अगदी लहानपणापासून ते संस्कार झाले होते, अशा कुटुंबामध्ये जन्माला घालतात. आणि अशा कुटुंबात जन्म घेणं खूप दुर्मिळ आहे म्हणतायत बघा कृष्ण. वैष्णव म्हणजे तुम्हाला भक्तच आई वडील आहेत, अशाच जे तुम्हाला लहानपणापासनं भक्तीकडे नेतात, हाताला धरून रोज मंदिरांमध्ये नेतील, सगळ्या ग्रंथांचं वगैरे ज्ञान देतात, अशा वैष्णव कुटुंबात जन्माला घालतात. म्हणजे असं नाही की तुमचा ह्यामध्ये कुठे वेळ फुकट गेला किंवा काय झालं, तर कृष्ण दोनही प्रकारे काळजी घेतात. हा माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आणि मग आता श्रेष्ठ योगी कोण आहेत बघा, इथे पुन्हा नारद दाखवलेत. तर आता पण नारदांविषयी तुम्हाला सांगते. हा नारद हे खूप श्रेष्ठ आध्यात्मिक गुरु आहेत. भक्त प्रल्हाद,
ध्रुव महाराज, माता पार्वती, आणि असे बरेच उदाहरण आहेत ज्यांचे आध्यात्मिक गुरु हे नारद आहेत. एका काळात म्हणजे आपले वाल्मिकी ऋषी, व्यासदेव स्वतः भागवतमची सुरुवातच व्यासदेवांना गुरुचं स्मरण करतात आणि नारद येऊन त्यांना थोडं सांगतात. म्हणजे हे असे जे मोठे मोठे आपण बघतो ना शुद्ध भक्त, ह्या सगळ्या भक्तांचे बघा हे कोण आहेत? आध्यात्मिक गुरु नारद आहेत. काही क्षणासाठी जीवनात आले तरी श्रेष्ठ भक्त बनवून गेले. तर पण नारद बघा काय करतात, जे म्हणून त्यांना जीवन मिळालंय, नारायण नारायण म्हणून ते सगळीकडे जात असतात आणि फक्त भक्तीचा प्रचार प्रसार, म्हणजे हा सगळ्या अंगाने त्यांनी कृष्णांशी जोडून घेतलेला आहे. त्यामुळे योगी हे श्रेष्ठ योगी असतात, जे मी पैशाचा तिरस्कार करत नाहीत. जर का आहे धन आहे पैसा आहे तर तो तुम्ही भक्तीसाठी कसा आपण वापरू शकतो हे बघतात. माताजी पुढची स्लाइड घ्या. तर आहे ना, ही बघा ही शिडी दाखवली आहे बघा. इथं कसं प्रभुपाद स्वामींनी पण सांगितलंय, तुम्ही थोडं वाचा, की कर्म ह्या असे टप्पे आहेत, तुम्ही मार्ग कुठलाही अवलंबा. तुम्ही निष्काम कर्मयोग घ्या, हा तुम्ही ज्ञान योग घ्या, अष्टांग योग घ्या, किंवा हे म्हणजे कुठलाही दुसरा आहे जे योग घेतलात तुम्ही, तरी ना त्याचा शेवट कुठं होतो? भक्ती योगात. आणि आज जर का इथे तुम्ही बसून काहीतरी गीता शिकायचा प्रयत्न करताय तर प्रभुपाद स्वामी म्हणतात की ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमच्या मागच्या जन्मांमध्ये कधीतरी हे योग केलेले आहेत, त्यामुळे आता भक्ती योगामध्ये आहात आणि भक्ती योग करू शकताय. हा ही शिडी बघा अशी आहे की शेवटचं टोक हा भक्ती योग आहे. सगळ्या मार्गाने पोचायचे शेवटी भक्ती योगातच, आणि भक्तीच योगातूनच खरा कृष्णांकडे तुमचा प्रवास सुरू होणार आहे. माताजी पुढची स्लाइड घ्या. त्यामुळे आपण आता समजा तुम्हाला एखाद्या 20व्या मजल्यावर, थांबा हा हे बघूया, माताजी वाचाय. हरे कृष्णा. आणि सर्व योगींमध्ये जो नेहमी माझ्यामध्ये मोठ्या श्रद्धेने राहतो, दिव्य प्रेमय सेवेत माझी उपासना करतो, तो योगात माझ्याशी सर्वात घनिष्ठपणे एकरूप होतो आणि सर्वांमध्ये सर्वोच्च असतो. हरे कृष्णा. बघा आता श्रेष्ठ योगी कोण आहे? तो नाही, कृष्णाने असं नाही सांगितलेलं की एका जागीच बसून राहतो, सगळ्याशी संपर्कच तोडला वगैरे. तर तर नारदच घ्या, ते कितीतरी लोकांना कृष्णांशी, समजा हे संत नसते तर कोणी आपल्या कोणसाठी कमी, कोणी ज्ञानेश्वरांनी ही वारी म्हणजे वारकरी भागवत धर्माचा किती हे केला, म्हणजे आपली वारी सुरू केली. कोणी सांगितलं असतं सांगा हे ज्ञान? हे संत नसते तर सोप्या शब्दांमध्ये, तर त्यांना करुणा असते आपल्यासारख्या जीवांविषयी. ते सर्वश्रेष्ठ योगी आहेत. ते एकट्याचा विचार करत नाहीत. संत हृदय नवनीत समाना म्हटलेलं. तर ते बघा हे योगी म्हणजे, आणि भक्तीचा अर्थ काय आहे? तर भक्ती म्हणजे कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. तर तुम्ही लक्षात ठेवा की ह्याला म्हणायचं भक्ती, ऍक्टिव्ह डिवोशनल सर्व्हिस. भक्ती म्हणजे काय? तर तिची ती व्याख्या आहे की तुम्ही एका जागी नाही बसायचंय. ऍक्टिव्ह डिवोशनल सर्व्हिस, कृष्णांची दिव्य प्रेममय सेवा. हे इथे त्यांचे गोकुळातलं सगळं बालपण घ्या बघा, ते वृंदावन, ते सगळे म्हणजे जे सदैव कृष्णांमध्ये मोठ्या श्रद्धेने विश्वास ठेवतात, त्यांच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये त्यांची उपासना करतात. आणि त्यांच्याशी घनिष्ठपणे जोडलेले असतात, आणि ते सर्व योग्यांमध्ये सर्वोच्च आहेत. आता जेव्हापासनं कृष्ण, तसं गोकुळ शांत होतं, कृष्ण येतात राहायला, म्हणजे जेव्हा कृष्ण येतात गोकुळामध्ये, आणि त्याच्यानंतर एका मागोमाग एक असुर हे सोडत असतो, कोण कंस पाठवत असतो, आणि त्याचा त्रास ह्या गोकुळातल्या लोकांना पण होतच असतो, त्यांच्या मित्रांना पण. पण तुम्ही कधीही कुठे वाचलंय काय की ते म्हटलेत की बाबा कृष्णा तुलाच मारायला हे सगळे असुर येत आहेत, तू जा म्हणून, तू नको आम्हाला? कधीही म्हटलेलं नाही बघा. उलट किती प्रेम होतं त्यांचं त्यांच्या कृष्णांवर, ह्या गायींपासून सगळ्यांचं. आणि
त्यांना एकच माहित होतं, काय संकट आलं की कृष्णांना हाक मारायची. हा, तर ही असते शुद्ध भक्ती आणि प्रेम. तर हे असे असतात योगी की जे कृष्णाच्या दिव्य प्रेममय सेवेमध्ये स्वतःला जोडून घेतात. मग तुम्ही जप करा, तुम्ही कीर्तन करा, म्हणजे मिळून तुमच्याच घरात कोणाला तरी जमवून घरातल्यांबरोबर मिळून करतो जप, नाम घेतो, त्याला कीर्तन म्हणतात. कथा ऐका, कथा इथे ज्या शिकताय त्या सांगा, काहीही करा पण त्यांच्याशी जोडून घ्या. माताजी पुढची स्लाइड घ्या. हा, आता बघूया ही पुढची स्लाइड घ्या माताजी. तर आहे ना, वेगवेगळ्या युगांसाठी वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत. हा, कृतयुगात म्हणजे सत्ययुग, कृतयुगात विष्णू त्रायतो विष्णू, हा द्वापारे त्रेतायज यज म्हणजे त्रेतायुगात यज्ञ, द्वापारात विस्तृत अशा मंदिर पूजा, आणि कल तद हरिकीर्तनात, कलियुगात हरिकीर्तन म्हणजे श्रीमद भागवताचा 12वा स्कंद 3रा अध्याय 52वा श्लोक. त्याच्यामध्ये हा श्लोक आहे बघा, त्यांनी सांगितलंय की प्रत्येक युगाचा धर्म काय आहे. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. तर ह्या स्लाइड मध्ये बघा तुम्ही की सत्ययुगाचा धर्म काय आहे, विष्णूंची ध्यान धारणा. आणि ती 1-2 वर्षाची ध्यान धारणा नव्हती, हजारो वर्ष करायची. आणि तेव्हाचं जीवन किती होतं, कलियुगाचं आहे 100 वर्ष, द्वापारचं 1000, हा त्रेताचं 10,000, आणि सत्ययुगाचं 1,00,000 वर्ष जन्म आयुष्य होतं. तेव्हा त्यामुळे तुम्हाला ती हजारो वर्षांची हे जमायची. आयुष्य जास्त होतं, वैराग्य होतं मुळात सगळ्यांकडे, पुन्हा सत्यता होती, वाणी सुद्धा सत्य होती. आज माणसं जे बोलायची ते पाळायची, आत्तासारखं नव्हतं. हा, त्यामुळे त्या धर्माचा युगाचा धर्म आहे हे ध्यान योग किंवा विष्णूंचे ध्यान. आत्ताचं नाही, तेवढं मनुष्याचं जीवनच आपल्याला नाहीये. आणि ती एकाग्रता, ते वैराग्य, तशी जंगल नाहीये. तेव्हाचे प्राणी सुद्धा हिंस्त्र नव्हते. हम्म. आता हे त्रेतायुगात काय, वेगवेगळे यज्ञ. आता यज्ञ सुद्धा तुम्ही ह्या युगात नाही, यज्ञ करायला प्रचंड धनसंपत्ती लागते. ते महिनोन महिने चालतात एक एक यज्ञ. पुन्हा अतिशय शुद्ध उच्चार असणारे ब्राह्मण लागतात, तसे आता उपलब्ध नाहीत. हा, त्या आणि त्रेतायुगाचा तो हे होता धर्म, यज्ञ करणं. कलियुगाचा नाही. द्वापार युगात विस्तृत अशा मंदिर पूजा, ह्या मंदिर पूजा पण खूप दान धर्म वगैरे करून चालायच्या. हा, आणि बरेच दिवस चालायच्या. आता तुम्ही स्वतःलाच विचारा की तुम्ही मंदिरात गेल्यावर किती वेळ मंदिरात थांबता, आणि मुख्य म्हणजे म्हणजे दिवसातून किंवा आठवड्यातून किती वेळा मंदिरात जाता, आणि मग बघा की किती विस्तृत मंदिर पूजा करू शकला असतात. हा, मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हा, त्यामुळे कलियुगाचा धर्म काय आहे, पवित्र हरिनाम जप. का माहित आहे, कारण कलियुगामध्ये भागवतम कधी तुम्ही बघाल ना, तर भागवतम मध्ये ऋषीमुनींनी जे प्रश्न केले त्यामध्ये हाच प्रश्न विचारलाय की ह्या कलियुगासाठी तुम्ही धर्म काय आहे सांगा. का माहित आहे, कलियुगातल्या लोकांना मंद बुद्धी आहे, त्यांना बुद्धी जास्त नाही, आयुष्यही जास्त नाही, आणि मन त्यांचं स्थिरही नाहीये. त्यामुळे कलियुगातल्या लोकांसाठी काय, तर म्हणून कलियुगाचा धर्मच आहे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. आणि चैतन्य महाप्रभू साधारण 1500व्या साली पश्चिम बंगाल प्रांतात कृष्णाने स्वतःच हा अवतार घेतलेला. तेव्हा धर्माचरणाला म्हणजे धर्माला खूप ग्लानी प्राप्त झालेली, धर्माचरण करणं भयंकर कठीण झालेलं, परकीय सत्तांचं हे होतं, राज्य होतं. तेव्हा कृष्णाने स्वतः हा चैतन्य महाप्रभू म्हणून अवतार घेतलेला, आणि हरिनाम संकीर्तन आंदोलन उभं केलं होतं. भारतात फिरून फिरून सगळीकडे हरिनाम संकीर्तन आंदोलन उभं केलं. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. पुढची स्लाइड घ्या माताजी. तर आपण आहे ना, मगाशी ते सांगत होते, ते तुम्हाला आता एखाद्या बिल्डिंगच्या 20व्या मजल्यावर जायचंय, तर तुम्ही जिन्याने जातो म्हणाल
तर कधी पोचणार? एक तर वेळ ही कमीच आहे आपल्याकडे. हे मनुष्य जीवन मिळतं हे सुदुर्लभ आहे आणि ते मोजून मिळतं. हे तुम्ही डोक्यात ठेवा की इथे प्रत्येकाला श्वास हे मोजून मिळालेले आहेत. हा, मग त्याचा आपण योग्य वापर करायला हवा. मग जिन्याऐवजी लिफ्ट वापरा आणि भक्ती योगामधून सुरू करा. आता तर तुम्हाला कळलंय, आतापर्यंत माहित नव्हतं. मग गीतेचं ज्ञान जर का मिळालंय तर कृष्णांशी भक्तीने स्वतःला जोडून घ्या. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे आहे ना, हरे कृष्ण. खालचं वाचा माताजी सगळं. कलियुगात बुद्धिमान व्यक्ती सतत कृष्णाचे नामस्मरण करणाऱ्या भगवंताच्या अवताराची उपासना करण्यासाठी सामूहिक नामजप करतात. जरी त्यांचा रंग काळा नसला तरी ते स्वतः कृष्ण आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी, नोकर, शस्त्रे आणि गोपनीय साथीदार आहेत. हरे कृष्ण. हा, हे म्हणजे चैतन्य महाप्रभू हेच स्वतः कृष्ण होते. हे भागवतम मध्ये सांगितलेलं आहे बघा. भागवतमचा 11वा स्कंद 5वा श्लोक 5वा अध्याय 32वा श्लोक इथं सांगितलेलं आहे बघा की कलियुगात सतत कृष्णाच्या नामाचे स्मरण करणाऱ्या हा हे म्हणजे हा चैतन्य महाप्रभूंच्या ह्या अवताराचं वर्णन आहे. आणि ते स्वतः कृष्ण आहेत आणि त्यांचा रंग कसा आहे तेव्हा गोरा होता, गौर वर्णाचे होते. ते बघा, त्यांचा रंग काळा नसला तरी ते स्वतः कृष्ण आहेत आणि त्यांच्या सोबत जे हे सहकारी आहेत ना, हे वेगवेगळे देवी देवतांनी अवतार घेतलेले होते त्यांना मदत करायला. हा, घ्या माताजी. आणि त्यांनी ह्याच्यात कुठलंही शस्त्र वगैरे उचललं नाही, हरी नामाचा प्रचार केला चैतन्य महाप्रभूंनी. हा, ओके माताजी, पुढची स्लाइड घ्या. आता मंत्र म्हणजे काय? आता हरिनाम जप तर घ्यायला सांगितलंय, तर तुमच्या मनातलं हे मन असतं ना आपलं, एवढं शुद्ध असू शकतं आणि त्याची ताकद एवढी जास्त आहे ना, ते तुमच्या भावना कृष्णांपर्यंत पोचवू शकतं. हा, टू डिलिव्हर. ते म्हणजे मग तुमच्या मनातलं कृष्णांपर्यंत पोचवते, तो मंत्र असतो. हा, एवढी मनाची आपल्या ताकद आहे. त्यामुळे तुम्ही मन एकाग्र करून जर का मंत्राचा जप केलात तर नक्की तुमची भावना कृष्णांशी तुम्ही जोडले जाऊ शकता. ओके, आता आपला मंत्र काय आहे बघूया. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. माताजी, तो जप कसा करायचा तो व्हिडिओ तुम्ही ग्रुपवर पाठवा. हा, तुम्ही बघा आधी जय श्री. पाठवलंय माताजी. हा, मग तुम्ही त्यात परत बघा. एकदा फॉरवर्ड करा. नाही, हा, तर तुम्ही जपमाळेवर करा आणि आधी आपला जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद हा जप करा. आणि त्याच्यानंतर सॉरी, हा आपला मंत्र म्हणायचा, आचार्यांना प्रणाम करायचा आणि मग आपला जप सुरू करायचा. हा, ओके, घ्या माताजी पुढची स्लाइड. हे बघा, तर हे जेव्हा तुम्ही जप माळेवर करता तेव्हा तो जप असतो. जेव्हा असं मिळून एकत्र करता तेव्हा हे संकीर्तन होतं. हा, त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद बघू. आता आपण जरा जपाविषयी बघणार आहोत. हा माताजी, घ्या पुढची स्लाइड. आता शास्त्रांमधले संबंध बघूया. हा, की तुम्ही म्हणाल ना कुणी सांगितलंय जप करायला. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. तर नारायण संहितेमध्ये आहे बघा. हा, कलियुगात लोकांनी फक्त भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केला पाहिजे. माताजी पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्णा. सर्व वैदिक साहित्यांचा शोध घेतल्यावर हरे कृष्णाच्या जपापेक्षा या युगातील धर्माची पद्धत अधिक उदात्त सापडेल. हरे कृष्णा. हे कली संतरण उपनिषद म्हणून आहे, त्याच्यात सांगितलेलं आहे बघा. हा, हा, घ्या माताजी पुढची. त्यातही म्हणजे जप करा म्हणूनच सांगितलेलं आहे.
हरे कृष्ण. या भांडणाच्या आणि दांभिकतेच्या युगात मुक्तीचे एकमेव साधन म्हणजे परमेश्वराच्या पवित्र नामाचा जप. दुसरा मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही, दुसरा मार्ग नाही. हरे कृष्ण. इथे बघा हे ना चैतन्य चरितामृतामध्ये चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे आणि त्रिवार नाही म्हणून सांगितलंय. त्यामुळे दुसरा कुठलाही मार्ग नाही. आणि हे लक्षात ठेवा तुम्ही, हरेर नाम हरेर नाम हरेर नाम केवलम कलौ नास्ते एव नास्ते एव गातीर अन्यथा. हा, ओके. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. हरे कृष्ण. माझ्या प्रिय राजा, कलियुग जरी दोषांनी भरलेला असले तरी या युगात एक चांगला गुण आहे. तो असा आहे की हरे कृष्ण महामंत्राचा जप केल्याने मनुष्य भौतिक बंधनातून मुक्त होऊ शकतो आणि अतींद्रिय राज्यात उन्नत होऊ शकतो. हरे कृष्ण. हा, तर हे बघा, हा श्रीमद भागवतांच्या 12वा अध्याय, 12वा स्कंद, 3रा अध्याय, 51वा श्लोक. तर तुम्ही इथे लक्षात ठेवा की कलियुग आहे दोषांनी भरलेलं, पण आता आहोत कलियुगात, तर त्याचा एक फायदा आहे. हजारो वर्षाची तपश्चर्या सत्ययुगामध्ये करायला लागत होती. खूप मोठे यज्ञ त्रेतायुगात करावे लागत होते. हा, तेच परमात्म्याशी तुमचं कनेक्शन होऊ शकतं जर का तुम्ही कलियुगात हरिनाम जप केलात तर. हा, आणि खूप कमी वेळात होऊ शकतं ते. त्यामुळे आणि तुम्हाला जपासाठी एक जपमाळ हवी आहे आणि फक्त तोंडाने जप करायचा आहे, कानाने ऐकत. हा, एकाग्रतेने. एक जपमाळ आणि तुम्ही जप करणं हे सोडलं तर असं कुठल्या साधनांची आवश्यकता नाहीये. पुन्हा तुम्हाला पैसे खर्चायला लागत नाहीत. आणि वेळही किती लागतो. एक जपमाळ तुमची 8-9 मिनिटात आरामात व्हायला पाहिजे. जर का तुम्ही लक्ष देऊन व्यवस्थित केलात तेवढ्या वेळात ती व्हायला हवी. हा, त्यामुळे दुसरं काही म्हणजे कुठल्याही पैसे खर्चण्याची वगैरे इथे गरज नाहीये. तर खूप सोपा असा मार्ग आहे जो कलियुगाच्या मनुष्यांना जमेल असा आहे. आणि त्यामुळे बघा त्याचं फळ केवढं मोठं आहे. मुक्तीच्या मार्गावर आपण जाऊ शकतो, ज्याच्यासाठी बाकीच्या युगांमध्ये किती काय काय करावं लागतं. तर हा कलियुगाचा एक चांगला हे, मग जेवढा आपल्याला वेळ मिळालाय त्यात आपण आपलं करून घ्यायचा तो जप. हा, ते माताजी घ्या पुढची स्लाइड. हे भगवद्गीतेतला 10व्या अध्यायात आपण बघू. 10.25वा श्लोक की यज्ञानाम जप यज्ञोस्मी. यज्ञांमध्ये पवित्र नाम जप मी आहे. म्हणजे कृष्णांचं नाम आणि कृष्णांचं म्हणजे कृष्ण आणि कृष्णांचं नाम वेगळं नाहीये. जेवढं काही कृष्ण आपल्याला देऊ शकतात तेवढंच त्यांचं नाम देऊ शकतात. म्हणजे वेगळं नाहीये ते. म्हणजे कृष्णांचे नाम, सॉरी, कृष्ण स्वतः, त्यांच्या नाम, त्यांच्या लीला, हे तीनही वेगळं नाहीये. या तिघांमध्येही तेच सामर्थ्य आहे. ओके. हा, माताजी पुढची स्लाइड घ्या. म्हणजे तुम्ही नाम घेताय म्हणजे खूप काहीतरी पवित्र करताय. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. हे परमपुरुष भगवान, तुझ्या पवित्र नामातच जीवांचे सर्व सौभाग्य आहे. म्हणून तुझी अनेक नावे आहेत, जसे की कृष्ण, गोविंद. तू त्या नामाप्रमाणे आपले सर्व सामर्थ्य गुंतवले आहेस. ते लक्षात ठेवण्यासाठी कोणतेही कठोर व जलद नियम नाहीत. हरे कृष्ण. हा, मग हे चैतन्य चरितामृत अंत्यलीला हरे 20.16. हा, इथेही हेच सांगितलंय बघा. तुमच्या नामांमध्ये पण तेच सगळं सामर्थ्य आहे. ओके. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आता जप करताना काय करायचं आणि काय करायचं नाही हे बघूया. हा, वाचा माताजी, हे करा पुढची स्लाइड. आपण मंत्र जप करायच्या आधी ना आपल्या पंचतत्व मंत्राचा हे करायचा, जप करायचा आधी एकदा तो म्हणायचा. मग 108 वेळा हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. असं म्हणायचं. आणि समजा तुम्ही दुसरी माळ करणार आहात तर परत एकदा
तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, काही नाही समजलं तर मला विचारा, त्यात त्यांनी सांगितलं. पुन्हा जर का माळ सुरू करणार असाल ना, तेव्हा परत हा मंत्र म्हणायचा. आपल्या आचार्यांचे आशीर्वाद घ्यायचे. काही चूक झाली तर आचार्य सांभाळून घेतात आणि त्यांना प्रणाम करून, ज्यांनी तुम्ही चैतन्य महाप्रभूंचं वगैरे चरित्र अभ्यासाल तर तेव्हा तुम्हाला कळेल की किती विरुद्ध. आता कालच ते नामाचार्य हरिदास ठाकूर त्यांच्या पण गोष्टी बघा. एवढा म्हणजे त्यांनी आपल्यासाठी एवढे कष्ट सोसून हे आपल्यापर्यंत हे ज्ञान आणलंय. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हा आपला पंचतत्व मंत्र आहे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभू नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. मधी आहेत ते चैतन्य महाप्रभू आहेत, ते निळे धोतर आहेत ते नित्यानंद प्रभू आहेत. हा, ते बलराम स्वतः होते. ह्या साईडला अद्वैत आचार्य, ते गदाधर पंडित. हा अद्वैत आचार्य आहेत ना, ते महाविष्णू आणि म्हणजे सदाशिव, जे गोलोक वृंदावन धामांच्या जवळ आहे शंकरांचं सदाशिव लोक, ते मग महाविष्णू आणि सदाशिव असे ते अद्वैत आचार्य आलेले. इकडच्या बाजूला गदाधर पंडित ही राधाराणी आणि विशाखा सखी, आणि हे श्रीवास हे नारद मुनी होते. हा, हे सगळे मिळून आले होते. तर ह्यांना प्रणाम करायचा. आता काय करायचं जप करताना आणि काय नाही, तर मंत्र म्हणजे ना तुम्ही जप, आता आम्ही म्हणतो की असं तोंडाने इतका आवाजात म्हणा की तुमच्या कानाने ऐकू शकाल, दुसऱ्याला त्रास होईल म्हणून ओरडून ओरडून नको. तुमच्या हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, असं तुमच्या कानाने ऐकू येईल एवढ्या इतपत आवाज ठेवून जप करा. घ्या माताजी पुढची स्लाइड. प्रत्येक शब्दाचा उच्चार स्पष्ट करा. तोंडातल्या तोंडात काहीतरी बडबडू नका. हरे कृष्ण 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 हरे हरे असं नको. आदरपूर्वक भक्तिभावाने आणि एकाग्र चित्ताने करा. ओके. कोय बघा, तुम्ही जपाला ना असं काही नियम नाहीये की तुम्ही कुठल्या दिशेला तोंड करून बसून करायला हवा वगैरे, असं नाहीये. तुम्हाला जसं ज्या दिशेला तोंड करून बसून करू शकता तिकडे करा. आणि चालताना केलात तरीही चालतो. फक्त चालताना एकटे चालत असाल तर, असं दुसऱ्यांशी बोलताना नका. एकटे चालताय तर चालतही केलात तरी चालेल. हा, घ्या माताजी पुढची स्लाइड. आधी कोणत्याही वेळी करू शकता दिवसाच्या, पण प्रभुपाद स्वामींचं म्हणणं होतं शक्यतो लवकर, सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्त म्हणतायत, पण सकाळी जितक्या लवकर कराल ना तेवढं चांगलं. का माहितीये, तेव्हा एकाग्रता असते म्हणून. आंघोळीच्या आधीही करू शकता, आंघोळीच्या नंतरही करू शकता, कसे. हा, प्रभुपाद स्वामींनी सांगितलेलं आहे की 108 मण्यांच्या माळेवर करा. त्यामुळे शिस्तबद्ध होतो जप. आपण मनात म्हणू शकाल तुम्ही, मी मनात कायमच कृष्णाचं नाव घेतो, मग आपण मनात जेवतो का, ते आपण प्रत्यक्षातच करतो ना. तसं नामही जपावर प्रत्यक्षात करा. ओके. आता काय करू नये ते बघा. चला, तर पूर्ण महामंत्र व्यवस्थित उच्चारा. हा, तुटक वगैरे नको. हा जो मेरुमणी आहे ना, हा कृष्ण स्वतः आहेत आणि हा 108 गोपिका आहेत असं म्हणतात. मग ह्याच्यावर कधी जप करायचा नाही. त्याच्यापासून 1 नंबरला जो मणी येणार तिथून सुरू करायचा पुढे, आणि 108व्याला आलात की 108व्याच मण्याला पहिला मणी करायचा आणि उलट सुरू करायचं. आपला पंचतत्व मंत्र म्हणून मेरुमण्यावर जप करायचा नाही, त्याला ओलांडायचं नाही. ते कृष्ण स्वतः आहे. ओके. मग त्याची पुढची स्लाइड. हे असं करू नका. पुस्तक वाचत, मोबाईलवर बोलत, धान्य नीट करत, भाजी नीट करत जप करू नका. जपासाठी जप करा. हा हा, माताची पुढची स्लाइड घ्या. आता जप करण्याचे फायदे बघा. आणि ह्या सगळ्या म्हणजे कर्म, आता तुम्ही जप कराल ना तर तुम्हाला जीवनातला त्याचा प्रभाव कळेल. एकतर आपले काय माहिती किती जन्म आपले प्रवास सुरू आहेत हे. हा, तर हे ज्या आपल्या नकळत झालेल्या गेल्या जन्मांमधली वगैरे ही जी फळं असतात ना कर्मांची, ह्यापासून आपल्याला मुक्ती मिळत जाते जसं तुम्ही जप करत जाता. हे एक आहे. मुख्य म्हणजे आपली ही जे साठलेली असतात ना कर्मफळ,
त्यातनं मुक्ती होते. ह्या व्यसन तुम्ही एकाग्र होता. बघा, तुम्ही जप करा आणि तुम्ही ठरवून गीता शिका, की मला खूप पटकन राग येतो किंवा मी खूप अस्थिर आहे. मी खूप पटकन माझं मन शॉपिंग बिपिंग कडे ओढलं जातं. तुम्ही नीट जर का गीता 18 दिवस हा क्लास कराल, जप कराल, तर बघा ह्या पासून आपोआप आपल्याला विरक्ती येत जाते. कारण ते आहेच इतकं पवित्र गोष्ट. माताजी पुढची स्लाइड घ्या. चिंता, ताणतणाव यापासून मुक्ती. त्यांच्या चेहऱ्यावरचे आनंद बघा. आणि आपली तर महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय वारीची केवढी मोठी परंपरा आहे. बघा तुम्ही त्यांचे व्हिडिओ वगैरे वारीचे आता न्यूज अपडेट बघताना काय आनंद असतो त्यांच्या चेहऱ्यावर. आणि थोडस सायंटिफिक पाहिजे असेल तर गुगलवर बघा, खूप रिसर्च झालेले आहे त्याच्यामध्ये. मग त्याची पुढची स्लाइड घ्या. मनशांती हे पण स्वतः करून अनुभवायच्या गोष्टी आहेत या. निर्मळ आनंद, कारण हा आत्म्याचा आनंद आहे. घ्या घ्या माताजी पुढची स्लाइड. आता हे माताजी वाचतील, म्हणजे आम्ही हे बाकीच्यांचे पण अनुभव तुम्ही ऐका. हरे कृष्ण. ही खरोखरच ईश्वराचा साक्षात्कार होण्याची प्रक्रिया आहे. जॉर्ज हॅरिसन. वाचा माताजी पुढे पुढे, म्हणजे ही बाहेरच्या देशातली बाकीची लोक पण त्यांनी तर जीवनात केलेले आहेत जप, आणि बघा त्यांचं म्हणणं काय आहे. महामंत्राचा वाचा जप माताजी. सुरू केल्यापासून सर्व काही मला अनुकूल असे घडायला लागले. जीन क्लॉड हॅलीचे, सर्वात तरुण दिग्दर्शक, फ्रान्स, 29 इयर्स. हरिकृष्ण मंत्र जपामुळे मी आयुष्यातील चढ उतार सहजपणे, आत्मविश्वासाने व मनशांतीने पार करू शकलो. अल्बर्ट ब्रश, फोर्ड मालक, फोर्ड मोटर्स. मी बघा, बऱ्याच वर्षापासून हरिकृष्णाचा जप करत आहे आणि मला यापेक्षा आनंददायक असं काहीही मिळाले नाही. ND देसाई, अग्रगण्य भारतीय उद्योगपती, अपार लिमिटेड, JE अपार लाइटिंग, सेमा ट्यूब्स, अपार इन्फोटेक. हरिकृष्णाचा जप केल्याने मला माझ्या आयुष्यातील सर्व चढउतारांचा मोठ्या आत्मविश्वासाने आणि मनशांतीसह सामना करण्यास मदत मिळाली. ऋषिकेश मफतलाल, CEO, मफतलाल फॅब्रिक्स. जप केल्याने मला वाईट सवयी सोडण्यास मदत झाली, त्यामुळे माझी गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी बदलली. अँड शॉपसेडल मॉडेल. तिच्यातला फरक बघा. ती त्या ह्याच्या मासिकावर कसा फोटो आणि इकडे बघा. घ्या माताजी पुढची slide. हरिकृष्णाचा नामजप सुरू केल्याने मला प्रचंड आनंद होतो. विकी ओव्हरटन, अग्रगण्य युरोपियन मॉडेल. हरिकृष्ण भक्तांसोबत सहवास सुरू केल्यानंतर आणि महामंत्राचा जप केल्यानंतर माझ्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक उजळ झाला आहे. ब्रूस क्लिनिंगबर्ग, सैन्य अधिकारी. हरिकृष्ण. महामंत्रामुळे तणाव, नैराश्य आणि अज्ञानाची पद्धत लक्षणीयरित्या कमी होते आणि चांगुलपणाची पद्धत लक्षणीयरित्या वाढते. डेव्हिड उल्फ, फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये मास्टर ऑफ सोशल सर्व्हिस प्रोग्राम, हरे कृष्ण महामंत्राच्या जपाच्या परिणामांचा अभ्यास करणारे संशोधक. बघा, आता ते तर स्वतःच रिसर्च करतायत. जेव्हा मी चिंताग्रस्त असतो तेव्हा मला जप करणे खूप शांत वाटते. मी छोट्या छोट्या गोष्टीत डळमळत नाही. सौ सॅली रॅले, व्यापारी. हरे कृष्णाचे जप केल्याने आणि कृष्ण भावनेवरील अधिकृत पुस्तके वाचल्याने मला खूप शांती मिळाली आहे. रमेश लाल, टोरंटो हेल्थ स्पा मालक. तुम्ही नामजप देखील करू शकता आणि आनंदी राहा. ओके, मग ना तुम्ही जॉब करा आणि आनंदी राहा. आणि ह्या मी सांगितलं ना, ह्या गोष्टी करून बघायच्या आहेत. तर आता आपण आजच्या अध्यायात काय बघितलं? अष्टांग योग. आता तुम्हाला एक तरी अंदाज आला असेल की योग योग म्हणतो तो अष्टांग योग आहे, आणि त्या 8ही अंगाने तुम्ही कृष्णांशी जोडलं गेलं पाहिजे. त्यातली एक सुद्धा टप्पा मिस नाही हा होता पाहिजे. 8ही अंगाने तुम्ही जायला पाहिजे. त्याचं नावच अष्टांग योग आहे. मग त्याच्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडला. अर्जुनाने स्वतःच तर सांगितलंच की एवढं मन संयमित होणं कसं शक्य आहे. मग कृष्ण काय म्हणाले? अशक्य असं मी तुला काही सांगितलेलं नाही.
हा, हरे कृष्ण माताजी, वसुधा माताजी. हा. तर अशक्य असं मी तुला काही सांगितलेलं नाही. कृष्ण काय म्हणाले, तुम्हाला योग्य नियमित सराव आणि तुमच्याकडे हे हवी, वैराग्य, अलिप्तता हवी, तर तुम्ही या मार्गावर जा. आणि कोण जाऊ शकतं? मनाला संयमित करायला हवं. मन हाच आपला सगळ्यात मोठा मित्र आणि शत्रू आहे. हा, ज्याचं मन कंट्रोलमध्ये आहे त्याचा मित्र आहे मन. हा. त्याच्यानंतर अयशस्वी योगींचं स्थान बघितलं आपण. हं. आणि मग भक्तियोग हा सर्वोच्च योग आहे. तर बघितलं ना, आपण स्ट्रेट भक्तियोगातून सुरू करायला हवं. तर झाला आपला आजचा अध्याय. आता जी रेकॉर्डिंग स्टॉप करा. तुम्हाला शंका काय असली तर विचारा.